तहसीलदार साहेबांनी भविष्यामध्ये कोणतेही राजकीय दबाव असो किंवा इतर दबाव असो त्याला बळी न पडता त्यांनी त्यांची कायदेशीर कारवाई तात्काळ करावी. This is Prime News. बोदवड येथे शिवस्मारक जागेवरील अतिक्रमणाविरोधात अमोल व्यवहारे यांच्या नेतृत्वात एकदिवसीय उपोषण, राष्ट्रीय छावा संघटनेचा जाहीर पाठिंबा. बोदवड शहरातील नियोजित शिवस्मारक जागेवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज 17 जुलै 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला राष्ट्रीय छावा संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवण्यात आला. शिवस्मारक ही संपूर्ण शहराची अस्मिता असून त्या जागेवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. यावेळी राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने प्रशासनाला मागणी करण्यात आली आहे की कोणत्याही राजकीय किंवा बाह्य दबावाला बळी न पडता प्रशासनाने या अतिक्रमणावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. जर यावर तात्काळ निर्णय झाला नाही तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी विनोद पाडर यांच्यातर्फे देण्यात आला. तसेच स्मारक अतिक्रमण जागेसंबंधात सर्व शिवप्रेमी मनोजदादा जरांगे यांचीही भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या उपोषण आंदोलनामुळे बोदवड शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. हॅलो नानासाहेब जय छावा. नानासाहेब, आमचा जळगाव जिल्ह्यातला बोदवड तालुका आहे. इथे असा संवेदनशील विषय चालू आहे नानासाहेब की 1980च्या पुढे एक ठराव झाला होता आपल्याकडे शिवस्मारकासाठी. परंतु त्यावेळेस काय केलं होतं नानासाहेब, राजकीय लोकांनी हस्तक्षेप करून ती जागा विकली होती आणि ते जागा शिवस्मारकाचा ठराव झालेला होता ग्रामपंचायतीचा. त्याच्यानंतर नानासाहेब असा विषय झालेला आहे की आता त्याचा एवढा ज्वलंत विषय पेटलेला आहे की विनोद भाऊ पाडर आपले सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदन दिले तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना. वारंवार त्यांनी आत्मदहनाचे आंदोलन केले, परंतु आता साहेबांनी आश्वासन दिलं आणि नोटीसचा शो झालाय साहेब सर्वांना. असा विषय झालेला आहे. परंतु आता यांनी नोटीस दिलाय साहेब. आता काही लोक काय आहे स्मारकाच्या विरोधात असणारे ऍक्टिव्ह झालेले, परंतु आपण आता त्यांच्या पाठीची खंबीर आहे नानासाहेब. आपण छावा संघटनेच्या माध्यमातून एक दिवशी उपोषण मांडणार आहे आणि तुम्ही जरांगे दादा, आपले मनोज दादा साहेब आहे, आपले क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावडे पाटील यांच्या नंतरचे, त्यांना तुमच्या माध्यमातून तुम्ही भूमिका मांडावी अशी संपूर्ण बोदवड तालुक्यातील शिवप्रेमींची भावना आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही भेट घेणार आहे नानासाहेब त्यांची. आता मी आमंत्रणातला 25 तारखेला नक्की नानासाहेब. बोदवड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, मलकापूर चौफुली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी नियोजित जागा आहे. 1900 तत्कालीन ग्रामपंचायत अस्तित्वात असताना 1980च्या पुढे इथे या जागेबाबत शिवस्मारकाचे ठराव झालेले होते. परंतु त्यावेळेस काही राजकीय लोकांनी या जागेमध्ये फेरबदल करून या ठरावात त्या जागा विकलेल्या होत्या. त्यानंतर या जागेवर शिवस्मारकासाठी वारंवार आंदोलन उपोषण झाले. आमचे जनसेवक विनोद भाऊ पाडर यांचा गेले 7 वर्षापासून या जागेसाठी लढा सुरू आहे. त्यांनी वारंवार निवेदन दिले, आंदोलन केलं, मोर्चे केले, परंतु प्रशासनाने योग्य ती कारवाई आतापर्यंत केली नाही. परंतु त्यांनी मान्य कलेक्टर साहेबांकडे आत्मदहनाचा आंदोलनाचा इशारा देताच कलेक्टर साहेबांच्या सूचनेने तहसीलदार साहेबांनी संबंधित अतिक्रमणधारक जे आहे त्यांना नोटिसा काढलेल्या आहे. आणि त्याच्यावर तहसीलदार साहेबांनी भविष्यामध्ये कोणतेही राजकीय दबाव असो किंवा इतर दबाव असो त्याला बळी न पडता त्यांनी त्यांची कायदेशीर कारवाई तात्काळ करावी या मागणीसाठी. आणि विनोद भाऊ पाडर हे गेले 7 वर्षापासून हे जन आंदोलन यांनी उभारलं आहे. त्यांना छावा संघटनेचा पाठिंबा म्हणून हे आज त्यांना एक दिवसीय उपोषणातून आम्ही पाठिंबा देत आहेत. या निवेदनाच्या प्रती आता या निवेदनावर आम्ही उपोषणाला भेट देणाऱ्या ज्या नागरिकांनी भेट दिली आहे, पाठिंबा देणाऱ्या नागरिकांचा आम्ही सह्या घेतलेल्या आहेत. यावर आता या सह्यांचा पंच आम्ही संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील, आमचे संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब काडकुटे पाटील, प्रदेशाध्यक्ष निखिलदादा, तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब यांना पोहोचवणार आहेत. आणि त्याच्यानंतर मनोजदादांची आम्ही गंगाधर नानासाहेब काडकुटे यांच्या माध्यमातून लवकरच भेट घेणार आहे. नमस्कार. आज या ठिकाणी जे लाक्षणिक उपोषण सुरू केलेलं आहे त्याचा मुद्दा असा आहे की बऱ्याच दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवपुतळा त्या ठिकाणी उभारायचा आहे. जागेची ज्या ठिकाणी ग्रामपंचायत पूर्वीची जी ग्रामपंचायत होती
त्या ग्रामपंचायत मार्फत त्या ठिकाणी प्रस्ताव ठरावसुद्धा दिलेला आहे. आणि जर आपल्याला पूर्ण देश जर आपल्या महाराष्ट्राचे जे कुलदैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जर पूर्ण लोकांना जर पूर्ण भारत जर आपल्याला दिलेला आहे आणि त्यांच्या पुतळ्यासाठी जर आपल्याला जागा मागायचं असेल तर याच्यासारखं दुर्दैव कोणतं नाही आहे. आणि म्हणून माझे असं म्हणणं आहे की त्याला काय कारण काय आहे की तुम्ही देऊ शकत नाही. जर ती स्वतःच्या मालकीची असेल, जर तुम्ही ते देत नसेल आणि जर समजा नगरपंचायतची असेल तर नगरपंचायतनी ती जागा हस्तगत करून स्वतःच्या याच्यात ताब्यात घेऊन आणि जी मागणी करता आहेत संघटनेमार्फत त्यांना ती दिली पाहिजे. आणि जर का त्यांची स्वतःच्या मालकीची जर असेल तर कोणी त्यांना म्हणत नाही की बा तुम्ही जाऊन ती जागा पाडून सनी आम्हाला द्या म्हणून. पण ती जागा जर समजा नगरपंचायतची ती आहे आणि व्यवस्थितपणे जर ती जागा मागताय जी म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी बलाचा वापर न करता आणि जे शांततेप्रियेने जर जागा मागत आहे आणि जी तर नगरपंचायतीची आहे तर देण्यास काही हरकत नाही. आणि म्हणून माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की बा जी मागणीप्रमाणे जे लोक मागणी करत आहेत त्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यासाठी ती जागा नगरपंचायतीने घेऊन आणि त्या पुतळ्यासाठी ती प्रदान करावी अशी माझी विनंती आहे. यात कुठल्याही प्रकारचा दुजाभाव होणार नाही अशी त्या प्रशासनानं आणि लोकांनी संपूर्ण लोकांनी सहमती करून हा विषय पाणी लावायचा आहे अशी माझी सर्वांना विनंती आहे. तो ऐसी ही खबरें लगातार देखने के लिए जुड़े रहे जेड प्राइम न्यूज के साथ. आपल्याला जळगाव, भुसावळ, नाशिक, मुंबई, पुणे जाण्याची अजिबात गरज नाही, कारण आपल्या बोदवड शहरात आपण सुरू केले आहे सर्वात मोठा लॉन, तेही आपल्या बोदवडमध्ये. अग्रवाल लॉन बोदवड, पत्ता मलकापूर रोड, अग्रवाल नगर, जय माता दी, जिनिंग बोदवड. बोदवड शहरात प्रथमच सुरू झालेले अद्यावत व प्रोफेशनल दर्शिका ब्युटी पार्लर मेकओव्हर, ब्रायडल मेकअप, HD, 3D, सायडर मेकअप. एक वेळ अवश्य भेट द्या. संचालिका सौ रेखा निवृत्ती ढोले. पत्ता दर्शिका ब्युटी पार्लर, भुसावळ रोड, पेट्रोल पंपाच्या पुढे, बोदवड.